ला अभिजात भाषेचा दर्जा गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला केंद्र शासनाने दिला आणि हा पहिलाच वर्धापन दिन आहे। म्हणजे वर्धापन दिनानिमित्त आपण हा सप्ताह साजरा करतो आहोत आणि हा सप्ताह महाराष्ट्रभर साजरा केला जात नाही आहे, तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साजरा केला। म्हणजे परवा मराठी भाषा संवर्धन समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपण सगळ्या कॉलेजमध्ये काही व्याख्यानांचं आयोजन करूया, म्हणजे मुलांना याचा परिचय होईल। आणि मराठीच्या सर्व विभाग प्रमुखांची कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि ते आता आपण जे व्याख्यान करतो ते त्याच्या अंतर्गत हा एक भाग आहे। विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा एक उद्देश आहे। त्यामुळे माझ्या आजच्या बोलण्याचा उद्देश 2 मी ठेवले होते। एक, मराठी अभिजात भाषा म्हणजे काय याचा एक परिचय करून द्यायचा आणि दुसरी गोष्ट अशी की तोंडावर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आहे 15 ऑक्टोबरला आणि तो वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो, पण त्या दिवसापासून शिवाजी विद्यापीठाला सुट्टी पडते आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचावं, वाचनाची गोडी लागावी आणि वाचनाच्या अनुषंगाने एक 10-15 मिनिटं बोलावं असा माझा एक आहे। पण इथं आज संयुक्त कार्यक्रम आहे आणि संयुक्त कार्यक्रम असल्यामुळे माझ्या वाट्याला एक अर्धा तास आलेला आहे। तर त्या अर्ध्या तासामध्ये तुमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगतो। मुळात पहिली गोष्ट की अभिजात म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला प्राध्यापक वजा करूया आपण। म्हणजे आता माझ्या बोलण्यामध्ये प्राध्यापक टोटल वजा करूया, कारण प्राध्यापकांना हे ज्ञात आहे, सगळं माहिती आहे। यदा कदाचित तुम्ही असं म्हणाल जे आम्हाला माहिती आहे ते तुम्ही सांगा, तर ते पाठीमागच्यांना काही माहिती नाही असं बऱ्यापैकी काही ना तुम्ही जर परिचय करून दिलेला असेल तर माहिती असेल। मुळात कसं की अभिजात भाषा म्हणजे काय, तर अभिजात भाषा म्हणजे एखाद्या भाषेतली तिच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, ज्ञानपर जी परंपरा आहे त्या परंपरेचा विचार करून केंद्र शासनानं त्या भाषेला एक विशेष दर्जा जो दिलेला आहे त्याला अभिजात भाषा असं आपण म्हणतो। अभिजात भाषा म्हणजे त्या भाषेतील साहित्य, तिथली परंपरा, ऐतिहासिक महत्त्व काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला। पण अभिजात या शब्दाचा अर्थ काय आहे, तर अभिजात या शब्दाचा मूळ अर्थ उच्च कुलीन, श्रेष्ठ, निष्णात असा त्याचा अर्थ घेतला। पण हे जे अभिजात शब्दाचे अर्थ आहेत या अर्थाचा आणि भाषेचा फारसा काही संबंध येत नाही, तो संदर्भाने ते घ्यायचे असतात। मग अभिजात भाषा म्हणजे काय की ज्या भाषेमध्ये साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे, या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याचा, परंपरेचा, इतिहासाचा विचार करून केंद्र शासनानं काही विशेष निकषांच्या आधारावर अभिजात हा दर्जा दिलेला आहे। आता अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर काय फायदे होणार, की भारतातल्या जवळजवळ 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेबद्दल अभ्यास सुरू होऊ शकतो, संशोधन सुरू होऊ शकते। ही भाषा जागतिक पातळीवर जाऊन पोहोचेल। मग भाषा जागतिक पातळीवर पोहोचेल, भारतातल्या 450 विद्यापीठामध्ये त्याचा अभ्यास होईल असं जर असेल तर गडिंग्लज असू दे, कोल्हापूर असू दे, इथं कुठल्या तरी एखादा गुजराती, एखादा मारवाड्याचं दुकान असेल, बेकरी असेल, तर त्या बेकरीमध्ये जाऊन आपण त्याच्याबरोबर हिंदीमध्ये का बोलतो हा प्रश्न आहे। तर आपण पहिल्यांदा आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, मराठीतून बोलूया ना। ते मोडक्या तोडक्या भाषेत काय असणार, मराठी बोलू देत, आम्ही समजून घेऊया, पण त्याला मराठी समजत नाही मग आम्ही हिंदीमध्ये का बोलू। इतर भाषा शिकायचं नाही याच्या विरोधात मी अजिबात नाही। जेव्हा महाराष्ट्र सोडून आपण बाहेर जातो तेव्हा
तुम्हाला मी 100% असं म्हणणार नाही आहे तुम्ही मराठीत बोला, त्यांची जी भाषा असेल त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, नसेल तर राष्ट्रीय भाषेमध्ये बोलायचं आहे. तर आपण आपल्या भाषेचा एक अभिमान आपण राखला पाहिजे. मग हे निकष कोणते लावले केंद्र शासनानं, तर त्याच्यामध्ये प्राचीनता हा एक पहिला निकष. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा देताना ती भाषा किमान 1500 वर्षापूर्वीची असली पाहिजे, 1500 ते 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. मग अशा 1500 ते 2000 वर्षापूर्वीची भाषा मग मराठीची आहे का? आतापर्यंत आता शिंदे सर आणि गाडगे मॅडम वगैरे यांना ते बऱ्यापैकी माहिती आहे, बाकीच्यांना काय माहिती नाही. तर आतापर्यंत आपण मराठी भाषेचा मागोवा घेत जे पाठीमागे जात होतो ते अगदी म्हणजे 7व्या 8व्या शतकापर्यंत जात होतो, त्याच्या पलीकडे आपण जात नव्हतो. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी घ्यायचं, नंतर विवेक सिंधू घ्यायचा. विवेक सिंधू नावाचा एक शके 1110 ला लिहिलेला ग्रंथ आहे आणि 1110 म्हणजे इसवी सन 1188 साली लिहिलेला ग्रंथ आहे. आणि त्याच्या मागे आपण जेव्हा जाऊ लागलो तेव्हा कुवलयमाला नावाचा एक ग्रंथ आपल्याकडे, संस्कृत मधला ग्रंथ कुवलयमाला, तो उद्योतन सुरी नावाच्या साहित्यिका म्हणजे कवीने लिहिलेला होता, संस्कृत मध्ये आहे. पण त्या संस्कृत ग्रंथामध्ये पूर्ण मराठीमध्ये एक वाक्य आहे, विधान आहे. त्या ग्रंथामध्ये मराठी माणसाचं वर्णन केलेलं आहे. त्या काळामध्ये मराठी माणसाचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनात आणि आत्ताच्या मराठी माणसामध्ये काही फरक नाही, जशाच तसं. काय वर्णन केलेलं आहे? धडमडह, सामलंगे, सहिरे, अहिमाने, कलहशिले, दिन्नले, गहिल्ले, उल्लविरे, तत्तमराठे. जे मराठी माणसाचं वर्णन करताना काय केलंय? धडमडह म्हणजे भांडखोर आहे, मराठी माणसं भांडखोर आहे, सावळी आहे, काळी सावळी आहे, बुटकी आहे. आणि मराठी माणसाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म सांगितला तो दिल्या घेतल्याची भाषा करतात. माझ्या जीवावर जगा लागलायस, मी दिलो म्हणून तू आहेस असे जरी भाषा आधी करतो ना, तर ती त्या काळामध्ये दिन्नले, गहिल्ले, उल्लविरे, तत्तमराठे असं मराठी माणसाचं त्या कुवलयमाला या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं होतं. इथपर्यंत आपली मागोवा केली. पण अभिजात भाषेचा दर्जा देताना एक संदर्भ मिळाला, तो इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ, त्याला हाल सिद्धांत असंही म्हणतात. म्हणजे हे उद्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेला हे प्रश्न, आता इतिहास बदलणार, भाषा विज्ञान बदलणार हे प्रश्न. तर हाल सिद्धांत नावाच्या राजानं स्वतः म्हणजे 700 गाथांचा एक ग्रंथ निर्माण केला. त्या 700 गाथांमध्ये 300 गाथा त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत, म्हणून त्याला हाल सिद्धांत असं म्हणतात. त्याला गाथा असं म्हटलेलं आहे. गाथा याचा अर्थ आता अलीकडे आपण एखादं मोठं पुस्तक असं म्हणतो तर नाही. गाथा म्हणजे आता अलीकडे एखादी ओवी असते, एखादी लीळा असते, तशी छोट्या लीळा म्हणूया आपण. अशा 700 लीळा ज्या ग्रंथामध्ये आहेत, तो ग्रंथ आता मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देताना प्रमाण मानतात. आणि हा ग्रंथ केव्हा लिहिलेला आहे तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे मराठी भाषेचा मागोवा घेत आता आपण जातो. म्हणजे मराठी भाषा 1700 वर्षापूर्वी मराठी भाषेमध्ये साहित्य उपलब्ध आहे. मराठी भाषेला मग 1700 वर्षाची परंपरा आहे का? नाही. समजून घ्या, एखादं मूल जेव्हा बोलायला शिकतं, पूर्ण बोलायला शिकतं, तेव्हा त्याच्या अगोदर 2-3 वर्षे गेलेली असतात त्याची ती भाषा निर्माण व्हायला. भाषा अशी की एखादं संशोधन नाही आहे, घड्याळाचा शोध 10 वाजून 10 मिनिटांनी लागला असा भाषेचा जन्म नाही होत.
म्हणजे ते मूल जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा ओठाना ओठ लागणारे शब्द ते उच्चारतं, त्याला सोपे जे शब्द वाटतात ते उच्चारतं. मग बाबा, दादा, काका अशा स्वरूपाचे शब्द उच्चारतं आणि मग हळूहळू हळूहळू ते एक एक शब्द, मग ते शब्द मग वाक्य आणि मग त्याचं बोलणं. म्हणजे 48व्या महिन्यापर्यंत ते मूल उत्तमरित्या बोलू शकतो. म्हणजे मराठी भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आता 1700च्या मागे जातो. मग ही जी मराठी आज जी आपण बोलली जाते ती भाषा पहिल्यांदा मोडी लिपीत लिहिली जात होती. आपली लिपी जी होती ती मोडी होती आणि त्यानंतर ही लिपी देवनागरी लिपी निर्माण झाली. म्हणजे साधारण 10व्या शतकापासून देवनागरी लिपी अस्तित्वात आलेली आहे. आता ही देवनागरी लिपी काय आहे तर देवनागरी लिपी म्हणजे प्रत्येक व्यंजनामध्ये अ हा स्वर आहे आणि बाकीचे जे स्वर आहेत ते चिन्हात्मक आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट की ही देवनागरी लिपी आहे त्या देवनागरी लिपीवरती शिरोरेखा द्यायची आहे. शिरोरेखा म्हणजे ह्या हे लिहिलेलं आहे त्याच्यावरती वरती डोक्यावरची रेषा दिलेली आहे ती शिरोरेखा आहे. या लिपीचं वाचन आणि लेखन डाव्या बाजूला उजव्या बाजूला आपण करतो. म्हणजे आता आपण इकडून लिहितो असं उलटे लिहित नाहीये. ही वैशिष्ट्य आहे. म्हणजे ही देवनागरी लिपी भारतातली एक महत्वाची लिपी आहे. त्याच्यामधून संस्कृत, मराठी, हिंदी या लिपी तयार झालेल्या आहेत. मग ही देवनागरी जी लिपी आहे ती देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीतून निर्माण झाली. ब्राह्मी लिपी ही भारतातली सर्वात महत्वाची लिपी होती. या लिपीपासून भारतातल्या जवळजवळ म्हणजे एखादा उदाहरण राहिलं तर म्हणून जवळजवळ असा शब्द वापरायचा स्वतःला परवाट म्हणायचं झालं. तर भारतातल्या जवळजवळ सर्व लिपी ब्राह्मी लिपीपासून निर्माण झालेल्या आहेत. आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये अशोकाच्या स्तंभामध्ये या लिपीचे पुरावे आपल्याला सापडतात. या लिपीचं वैशिष्ट्य काय आहे? ही लिपी सुरुवातीला उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती आणि वाचली जात होती. नंतर ही लिपी डावीकडून उजवीकडे म्हणजे आता जसं आपण लिहितो आहोत तशा पद्धतीनं डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि डावीकडून उजवीकडे वाचली जाते. मग या निकष देताना मराठी भाषेला म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ही जी म्हणजे मगाशी सांगितलेला गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो महाराष्ट्री भाषेमध्ये म्हणजे ज्याला खरं नाव अगोदरचं मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. रवींद्र इंगळे चावरेकर नावाचे एक संशोधक आहेत, नांदेडमध्ये आहेत, ज्युनियर कॉलेजचे आहेत. त्यांनी सिंधू लिपीत पासून सगळं संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे संशोधन केलेलं आहे. आणि मराठी या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यावेळची ती भाषा बघा किती प्रगत होती. म्हणजे आपण आता म्हणतो आपण आज मराठी भाषेमध्ये कितीतरी साहित्य सांगता येतं. युगा मागणी चालली ही युगे करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धाव तुझ्या मी किती दागरू प्रीतीची याचना आज कुसुमाग्रेमी पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत जशी प्रगल्भता सांगितली ना तशी प्रगल्भता म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा कशी होती हे आपल्या लक्षात येईल का. म्हणजे तुम्हाला सांगतो तर त्या काळामध्ये म्हणजे या गाथा सप्तशतीमध्ये त्या काळच्या ग्रामीण समाज जीवनाचं चित्रण आलेलं आहे. त्या काळच्या स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधाचं चित्र त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. प्रेम संबंधाचं चित्रण त्यामध्ये पाहायला मिळतं. एक वाक्य सांगतो मग पुढे गावगावा गडीगड गाथा सप्तशतीमध्ये वाक्य सांगतोय. गावगावा गडीगड पाव पावा वडीवड गावगावा गडीगड पाव पावा वडीवड पिय विना न सुख पियश मरणेन जीवा विन. काय सांगितलं याच्यात? गावाशिवाय गाव नाही, पायाशिवाय पाय नाही, गडाशिवाय गड नाही,
वडाशिवाय वड नाही, तशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये प्रियकराशिवाय सुख नाही. आपल्या जीवनात जर प्रियकर नसेल, आता नुसता प्रियकर म्हणजे स्त्री पुरुष त्यांच्यातले नातेसंबंध, मग प्रियकर नसेल तर जिवंत असून सुद्धा मेल्याचंच गमा, असं सरळ गाथा सप्तशतीमध्ये इतकं प्रगल्भ वर्णन. मला सांगण्याचा उद्देश आहे की मराठी भाषेमध्ये इतकं प्रगल्भ वर्णन त्या काळामध्ये आलेलं होतं. आणि मग याचा विचार करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. दुसरं महत्वाचा त्याच्यातला उद्देश जो आहे की त्या भाषेमध्ये, ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्या भाषेमध्ये एक समृद्ध असं साहित्य असतं. समृद्ध साहित्य. आपण विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे, पहिला मराठीमधला ग्रंथ, काव्य ग्रंथ आपण म्हणतो, शके 1172 साधारण नाम संवत्सर तै राजा सारंग धरत ग्रंथ उभारतही झाला. त्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच ही ओवी आपल्याला सापडते. इथून पासून त्याच्या अगोदर महानुभाव पंथीयांचं साहित्य निर्माण झालेलं आहे. आणि त्यानंतर जवळजवळ 100 वर्षानंतर, म्हणजे 1200 ते 12 येते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. असं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये शेवटची ओवी सांगते आहे. शके 1212 म्हणजे इसवी सन 1290 ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण झाला. आणि त्या ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहेत? सच्चिदानंद बाबा आहेत. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची, पण लेखक सच्चिदानंद बाबा आहेत. हे असं प्रगल्भ साहित्य आहे. या इतकं की त्यात इतकं तत्वज्ञान, ते कालातीत आहे. कालातीत याचा अर्थ असा आहे ते काळाच्या पलीकडेही ते वापरता आलं पाहिजे. म्हणजे एखादं साहित्य, म्हणजे आता परवा कोरोना आला, कोरोनामध्ये जे साहित्य निर्माण झालं, कोरोना गेला, साहित्याचं मूल्य कमी झालं, तसं नाही. असं साहित्य म्हणजे जसं आपण आता म्हणतो, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषिनी मज द्यावे पसाये जाणे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वदाव्य सूर्य पाहो, तुझे वांची लोक लाभो प्राणी जावं. बाकीची सगळं तुम्हाला माहिती आहे, असं मी गृहीत धरतो आणि बोलत. या पसायदानाबद्दल एक विधान करतो आणि मग बोलतो. हे जे पसायदान मी आता म्हणून दाखवलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, हे विश्वात्मक देव कोण? आतापर्यंत आपण समजतोय सर की ज्ञानेश्वराने देवाकडे मागणी केली की आता या सगळ्या विश्वाला सुखी ठेव, जो जे वांछित तो ते लागो प्राणी जात म्हणून म्हटलेलं आहे. अशी विश्वात्मक प्रार्थना केली, बरोबर आहे. पण विश्वात्मक देव कोण? आता विश्वात्मके देवे हे देव कोण? तर हे देव कोण? परमेश्वर वगैरे नव्हते, तर तत्कालीन पैठणचे ब्राह्मण होते, पंडित होते. आणि त्या पंडितांनी ज्ञानेश्वरांना शुद्धीपत्र जेव्हा द्यायचा वेळ आली तेव्हा काय शुद्धीपत्र द्यायचे? तुला काय कळे? तू जर या भगवद्गीतेवर व्यवस्थित जर तू पूर्ण भगवद्गीता जर सांगितलास, त्याचा अर्थ सांगितलास, तर मी तुम्हाला देतो, असं त्यावेळी अट घालण्यात आली होती. आणि अट घातल्यानंतर ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर जे भाष्य केलं, 9000 ओव्यांचा बृहत ग्रंथ निर्माण झाला. आणि तो बृहत ग्रंथ निर्माण झाल्यानंतर मग तो ग्रंथ घेऊन त्या विश्वात्मक देवांच्याकडे गेला. आणि त्या विश्वात्मक देव जे बसलेले जे मंडळ होते त्यांना म्हणा लागले की या विश्वामध्ये नवीन निर्माण झालेले हे देव आहेत. त्यांना ते म्हणले, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, म्हणजे हे जे तुम्ही सांगितले वाग्यज्ञ आहे ते मी पूर्ण केलेलं आहे, ते तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आणि इथे त्यांना अर्पण केलेला आहे. हा नव्यानं आलेला अर्थ शिंदे सर, रवींद्र इंगळे चावरेकरांचे जे 3 खंड प्रकाशित झालेले आहेत, त्या 3 खंडातल्या पहिल्या खंडामधला हा संदर्भ तुम्हाला सांगतो. वाचलो तर हे सगळे संदर्भ करतात. परवा कोजागिरी पौर्णिमा झाली, आता तोंडासमोर अमावस्या येईल. आम्ही सगळेजण आता लिंबू बांधू, बिबा बांधू, मिरच्या बांधू, कोण पोळं बांधेल. बांधणाऱ्यांना सगळ्यांना लाभ आहे. फक्त एवढंच माझं मत, जे बांधतो आहे त्यांनी का बांधतो एवढं फक्त मला सांगावं किंवा त्याचा विचार करावा. शास्त्रीय कारण असेल तर 100% बांधा. फक्त नांदवडे म्हणून इथं गाव आहे चंदगडमध्ये, त्या नांदवडे गावामध्ये सर एक म्हणजे झाली त्याला 20 वर्ष झाली, 20-25 वर्ष झाली असतील.
तर एका विहिरीमध्ये 11 डुकरं पडली होती. डुकरं एका लाईननं जातात, मेंढरे एका लाईननं जातात. जाताना ते काय करतात, त्या पुढच्या डुकराची मागच्या पायाकडे त्याचं लक्ष असते, पुढचं कुठं गेलं काय बघतच असते. अशी ते विहिरीत 11 डुकरं पडली. आणि ते नाही आहे. मिरच्या का बांधायच्या? अभ्यास करा, 100% बांधा. पण अभ्यास करायच्या अगोदर, वाचायच्या अगोदर, त्याच्यातलं शास्त्रीय कारण समजून घेण्या अगोदर फक्त अजूनही आम्ही धार वाहत खायला नको. नसेल तर आत्ताच मगाशी मी एक वाक्य वापरलं की आपण आज ओपन तुरुंग म्हणजे खुल्या तुरुंगामध्ये वावरतो आहोत, उद्या गुलाम होईल. जे महात्मा फुलेंच्या काळामध्ये दलितांनी घरातून बाहेर पडत असताना सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडायचं नाही, ही माझी विधानं नाही आहेत. मी अभ्यासानंतरच सांगतो. सकाळी आणि संध्याकाळी दलितांना बाहेर पडायचं नाही, दुपारीच बाहेर पडायचं. का? कारण सकाळी आणि संध्याकाळी किरण लांब असतात, त्याची सावली एखाद्या सवर्णावर पडेल म्हणून त्याने सकाळ संध्याकाळ बाहेर पडायचं नाही. दुपारी पडायची कारण त्याची किरण पायात असतात. आणि मग एखादी फांदी आपण बरोबर घ्यायची, एखादं लोटकं बरोबर घ्यायचं आणि बाहेर पडायचं. असं भविष्यात होणार नाही, याची शाश्वती कोणीही देणार नाही. आत्ताच जागा होण्याची गरज आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांचं साहित्य हे कालातीत आहे. पाहे पादूद पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड, परिते अभेरून गोचिड. अशीच काही नाही. म्हणजे एका पदराच्या पलीकडे, एका चांबड्याच्या पलीकडे जगातलं सर्वश्रेष्ठ पवित्र आणि गोड असं दूध आहे. आणि त्या शिलेवर बसलेला गोचीड, हा गोचीड ते दूध न घेता ते रक्त तेवढं सेवन करतो. ज्ञानेश्वरांनी कधी विचार केलाय बघा कसा. आजही तो लागोय आम्हाला. आज आम्ही तिकडं पाहत नाही, नुसत्या लाडक्या बहिणी करत बसलोय. लाडकी बहीण हा विकासाचा मुद्दा नाही, विकास नव्हे. नसेल तर आपली अवस्था कशी? बेडकासारखी. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, कमलकंद आणि दरदुरी नांदनू पेही कुची घरी, पराग शिविजो भ्रमरी, जवळीला चिकलूची उरी. म्हणजे कमळाचा गड्डा आणि बेडूक एकाच ठिकाणी वावरत आहेत, पण 4 मैलावरून आलेला भ्रमर त्या कमळाच्या फुलामध्ये परागकण सेवन करून जातो आणि त्या बेडक्याच्या वाट्याला चिखलच येतो. आमची परिस्थिती याच्यापेक्षा फारशी लांब नाही आहे, जागा होण्याची गरज आहे. म्हणजे असं कालातीत साहित्य मराठीमध्ये आहे. या सगळ्याचा विचार केला आणि मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषेमध्ये त्या त्या काळाचं सांस्कृतिक प्रतिबिंब उमटलं पाहिजे. मग सांस्कृतिक प्रतिबिंब कुठल्या साहित्यामधून पाहायला मिळतं? तर सांस्कृतिक प्रतिबिंब चक्रधर स्वामी एकाकी भ्रमंती करत होते. तेव्हा एकाकी भ्रमंती करत असताना एकदा सर ते एका उकिरड्यावर झोपले होते. आता उकिरडा म्हणजे अलीकडचा कोंडाळा नाही. उकिरडा म्हणजे गावातल्या सगळ्या राख जिथे नेऊन टाकली जायची. पूर्वी चुली होत्या, गॅस नव्हता. आणि मग चुली मग रात्रीची राख सकाळी पहाटे आणि सकाळ त्यावेळी पहाट कधी व्हायची? पहिला कोंबडा आरवला की पाठवायची. आता अलार्मनुसार 9-10 वाजता होत नाहीये. तर ती पहिला कोंबडा आरवला की ती पाठ व्हायची, अंधार असायचा, त्या चुलीतली राख उचलायची आणि त्या उकिरड्यावर टाकायची. आणि एकदा चक्रधर स्वामी त्या उकिरड्यावर झोपले होते. आणि उकिरड्यावर झोपले आणि मग हे राख जशी पडेल तशी उभ वाटायला लागली की चक्रधर स्वामी दाराडूर झोपले. पण त्या कुठल्या तरी राखेत जरासा विस्तव होता आणि तो विस्तव नंतर पेट घेतला तोपर्यंत बऱ्यापैकी उजाडलं होतं. आणि ते भाजल्यावर चक्रधर स्वामी खडबडून जागे झाले. आणि हे कुठल्या तरी एका माणसानं पाहिलं आणि पाहिल्या तो ओरडला, अरे उकिरडा व्याला म्हणून ओरडाला. उकिरड्यातून माणूस जन्माला आला आणि उकिरड्यातून माणूस जन्माला आला. सगळं गाव आलं, सगळ्या गावानं पाहिलं, बरोबर उकिरड्यातून माणूस जन्माला आला. तत्कालीन ब्राह्मणाकडे गेले. ब्राह्मणाने सांगितलं की तुमच्या गावावर अरिष्ट आलेला आहे, तेव्हा शांती करायला पाहिजे. आणि गाव जेवण झाला. मग गाव जेवण घातलं आणि गाव जेवण घातल्यानंतर त्या गाव जेवणामध्ये चक्रधर स्वामी ही जेवले आणि निघून गेले. बघितलं?
तर त्या काळाचं सांस्कृतिक प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतात जे, आणि ते साहित्य प्रेरणादायी असतं. कान्हा नावाची कविता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओळखलात का सर मला पावसात आला तुम्ही? आता ते सगळी सांगत नाही, माझी वेळ संपलेली आहे. फक्त शेवटी येतो, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही, कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, असं सांगण्याचं म्हणजे सरांनी दिलेली आर्थिक मदत नाकारण्याची हिंमत असलेला तो विद्यार्थी आहे. किंवा कारण का की तुमचा आशीर्वाद फक्त पाहिजे आहे, त्या आशीर्वादासाठी तो विद्यार्थी गेलेला होता, 50 पोख्यासाठी गेलेला नव्हता. आणि अशी प्रेरणादायी साहित्य आपल्यामध्ये निर्माण होत आहे. अनंत आमची देहाशक्ती, अनंताना आशा, किनारा तुला पामराला म्हणून सांगण्याची हिंमत बाळगणारा एक कोलंबस कुसुमाग्रजांनी निर्माण केला. किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये की प्रत्येक बंदीजन तुरुंगामध्ये ज्याचं पठण करत होते, ज्या कवितेचं ते गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, आणि वज्राची छातीवरती घ्या झेलून प्रहार, अशा कितीतरी कविता जशा आज निर्माण होत आहेत, तशाच प्रकारचं प्रेरणादायी साहित्य हे आमच्या मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे. साधं एक उदाहरण देतो आणि मी थांबतो. फक्त संत नामदेवांचा एक संदर्भ देतो. संत नामदेव एक अहंकारी संत होता. संत नामदेव हा सर्वात जास्त जगलेला संत होता, विठ्ठलाच्या अगदी जवळचा संत होता, म्हणून अहंकारी म्हणतो. आणि कारण कसं आहे की या माणसाला काही म्हटलं तरी राग येत नाही हो. कारण शिवाजीला शिवाजी म्हटलं की कोणीतरी हल्ला करतो, पण शिवाजी कोण होता असा एका अभ्यासकाने पुस्तकाला शीर्षक दिलं, हे काय तो पाहत नाहीये. पण अशी अवस्था आहे. तर संत नामदेव हा विठ्ठलाच्या अत्यंत जवळचा. आणि जेव्हा ज्ञानेश्वरांच्या 4 भावंडांची आणि नामदेवांची जेव्हा गाठभेट झाली, आणि ती गाठभेट झाली तेव्हा त्या 4 भावंडांनी नामदेवांना मनोभावे नमस्कार केला. आपण नामदेवांनी नमस्कार केला नाही. नामदेव 5 वर्षांना मोठे होते यांच्यापेक्षा. पण बाकीच्या 3 भावांना काय वाटलं नाही. पण ती चिमुरडी जी होती ना मुक्ताबाई, तिला मात्र राग आला, आम्ही नमस्कार करतो निघू करत नाही म्हणून. आणि त्या दोघांच्यात भांडणं सुरू झाली. भांडणं इतकी टोकाला गेली. आता ही भांडणं म्हणजे वैचारिक भांडणं होती, नागेनवाडची भांडणं नव्हती. म्हणजे नागेनवाडची आमची भांडणं, मी त्याच गावचा म्हणून नुसते मराठा, तर तसली भांडणं नव्हती, वैचारिक भांडणं होती. आणि मग टोकाची भांडणं सुरू झाल्यानंतर मग तिथं गोरोबा कुंभार आले, आणि गोरोबा कुंभारांनी ह्या सगळ्या 5 जणांची परीक्षा घेतली. आणि परीक्षा घेतल्यानंतर सांगितलं की हे मडकं अजून कच्च आहे नामदेवाला. आम्हाला राग असता, पण नामदेवाला राग नाही. आणि मग गोरोबा कुंभारांनी सांगितलं की बाबा तुम्ही विसोबा खेचरांच्याकडे जा, आणि विसोबा खेचरांच्याकडे जाऊन तुम्ही शिष्यत्व पत्करा. नामदेव गेले आणि विसोबा खेचरांचं शिष्यत्व पत्करलं. आणि ज्याला मी अहंकारी असा शब्द वापरला होता तोच नामदेव महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाची पताका घेऊन तिथपर्यंत गेले. आणि त्या गुरु साहेबा या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवांचे अनेक विचार त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. हेच ज्यांना मी अहंकारी असा शब्द मुद्दाम वापरला होता तोच नामदेव. बाबा अहंकारे निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरबंट, तिने दावीला मार्ग चोखटका, नर हरी रामा गोविंदा वासुदेवा, अशी शिकवण दे बाबा रे. अहंकार करू नका, अहंकाराने कुणाचंही चांगलं होत नाही. मला आईच्या रूपात एक छोटी म्हणजे आईच भेटली मला, तिने चांगला एक मार्ग दाखवला, नर हरी रामा गोविंदा वासुदेवा असा. हे असं प्रगल्भ साहित्य मराठीमध्ये आहे. या सगळ्याचा विचार करून मग केंद्र शासनानं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. वेळेचा विचार करता मी ओझत केलेलो आहे. तर तुम्ही शांतपणानं अर्धा तासपेक्षा जास्त वेळ जरासा झाला ऐकून घेतलात. संयोजकांचे आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो.